कढईचं झाकण उघडताच झणझणीत असा सुवास दरवळलेला आहे आणि ही अशी पावभाजी अगदी नॅचरल पद्धतीने कुठलाही कलर न वापरता एक असा पदार्थ वापरायचा की त्यामुळे अगदी कलरफुल होते आणि चवलाही एक नंबर लागते. अगदी गाड्यावरच्या पावभाजीसारखी आपली ही पावभाजी तयार होते. अगदी सोप्या पद्धतीने 5 ते 6 लोकांना आरामात पुरेल अशी पावभाजी अगदी प्रमाणबद्ध असलेली तयार करूया. मी सरला तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी बटाटे घेतलेले आहेत, शिलून घेतलेले आहेत. 3 मध्यम आकाराचे बटाटे ही वाटी भरून घेतलेले आहेत. तर आता हे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे. नंतर फ्लावर घेतलं सपाट वाटी, त्याच वाटीने 200 ग्रॅम फ्लावर घेतले. म्हणजे इथे 400 ग्रॅम बटाटे 200 ग्रॅम फ्लावर असं हे प्रमाण ठेवले. फ्लावर पण उकळून घेतलं आणि निथळून घेतलं, म्हणजे त्यातलं जे काही पेस्टिसाइड्स असतात ना ते निघून जातील. पाव वाटी वाटाणे टाकले. हे माझे रेग्युलर शेंगांचे वाटाणे आहेत. धनेजिरे पूड 1 चमचा घातली, 1 चमचा हळद घातली, 1 चमचा मीठ घातलं. नंतर 1 पळीभर तेल घातलं. सारख्याच वाटीने पाणी घातलं, पाऊण वाटी पाणी घातलं. सर्व भाज्या एकजीव करायच्या. सगळीकडे मसाले लागलेले आहेत. आता याला झाकण लावून घेऊया. पाणी अगदी कमी ठेवा, म्हणजे लगदा अगदी मस्त होतो आणि भाजी आपली पानसट नाही लागत. तर चला, कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या झाल्या. गार झाल्यानंतर मस्त अशी भाजी आपली शिजून झाली. साईडला ठेवूया. आता फोडणी द्यायला घेऊया. इथे मी पाऊण वाटी तेल घेतलेलं आहे, कारण जरा जास्त लोकांची भाजी आहे त्यामुळे थोडं तेल पण जास्त जाणारच. अर्धा चमचा जिरं घातलं. जिरं जास्त घालू नका. जिऱ्याचा जो सुवास असतो ना तो सगळ्या म्हणजे मसाल्यांना मागे टाकून देतो, मग त्यामुळे थोडं प्रमाणातच जिरं घाला. आता जिरं घातलं, जिरं तडतड. आता त्यात 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घातले. मस्त छान 1 मिनिट परतवलं. परतवल्यानंतर 1 चमचाभर अद्रक लसणाची पेस्ट घातली. आपला नाश्त्याचा चमचा असतो ना पोहे खायचा, तेवढा भरून अगदी फुल भरून घ्यायचा. 2 चमचे पावभाजी मसाला घातलेला आहे. सुरुवातीचा 1 चमचा, नंतरचा 1 चमचा. मी तो जरा माझ्याकडनं व्हिडिओ स्किप झालेला आहे. आता 2 चमचे बेडगी मिरची घातली. अगदी कलरफुल मिरची घाला, अजिबात तिखट लागत नाही. हीच मिरची आपल्या पूर्ण भाजीला अगदी मस्त कलर आणते. अर्धा चमचा हळद घातली. हा सर्व मसाला 1 ते 1.5 मिनिट चांगला मंद आचेवर परतवून घ्यायचा. अगदी मस्त असा खमंग असा झालेला आहे. कांदा पण असा कुरकुरीत झाल्यासारखा थोडासा वाटतोय. आता त्यामध्ये घातली शिमला मिरची अर्धी वाटी घातली, म्हणजे 1 शिमला मिरची बारीक कट करून घेतली. 2 टोमॅटो बारीक कट करून घेतले. वाटाणे घातले पाव वाटी. हे फ्रोझन नाहीत, शेंगांचे आहेत. तुमच्याकडे फ्रोझनचे असतील तेही घातलेत तरी चालेल. पुन्हा हे सर्व 1 मिनिटभर परतवून घ्यायचं. परतवल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे. पाणी घालताना जास्त नका घालू, अगदी 1 वाटी पाणी आपल्याला घालायचं आहे. 1 वाटी पाणी घातलं आणि त्यानंतर त्याच्यावर परतवून घ्यायचं पुन्हा 1 मिनिट आणि झाकण ठेवायचं. झाकण ठेवल्यानंतर त्याला मिनिटभर ते 1.5 मिनिट मस्त असं शिजू द्यायचं. अगदी मंद आचेवर आपण हा मसाला शिजू द्यायचा आहे. सगळे मसाले आणि भाज्या शिजून होतील आणि इकडे आता आपण ह्या सगळ्या भाज्यांचा कुकरमधल्या म्हणजे भाज्यांचा लगदा तयार करून घेऊ. आता हा चांगला असा स्मॅश करून घेऊन लगदा तयार झालेला आहे. 1 नंबर असं स्मॅश झालेलं आहे, त्यामुळे ना घट्टपणा पण आपल्या भाजीला येतो. बघू शकता, वाव किती मस्त तवंग आलेला आहे. अशा पद्धतीचा तवंग अगदी मस्त शिजू दिले ना मसाले आणि ह्या भाज्या तर येतो आणि भाज्यांनाही चव अगदी मस्त लागते, म्हणजे शिमला मिरची वाटाणे यांना. आता यामध्ये आपण ज्या शिजवलेल्या भाज्या होत्या त्यांचा लगदा घातलेला आहे. लगदा घातल्यानंतर याला पुन्हा आपण 1 मिनिटभर परतवून घ्यायचं आहे. परतवून घ्यायचं म्हणजे पूर्ण भाजी अशी मिक्स करून घ्यायची. अगदी कलरफुल आपली अशी भाजी तयार होते. तिखट मात्र तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. तर बघा, आता ह्या स्टेजला जर ही भाजी आहे ना याच्यात मीठ घालून ठेवलं तर ही भाजी मस्त पावला लावायला, नंतर डोस्यांना लावायला खूप छान लागते बरं का. पण आपल्याला करायची पावभाजी, त्यामुळे मी इथे 2 ग्लास अगदी कडकडीत गरम केलेलं पाणी घातलं. पाणी घातल्यानंतर सगळी भाजी अगदी एकजीव करायची. मी भाजी मिक्स करते तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या. थोडीशी उकळी आली बघा. आता इथे चवीनुसार मीठ घालायचं. मी इथे अर्धा चमचा मीठ घातले. शिजवतानाही मीठ घातलं होतं म्हणून. त्यातच मूठभर कोथिंबीर घातली.
कोथिंबीर घालून मिक्स करून घेतलं. अगदी गाड्यावरच्या भाजीसारखी होते. तुम्हाला आता ही पातळ दिसते, पण शिजल्यानंतर ना ती घट्ट होत जाते आणि जशी जशी गार होते ना तशी त्याची भाजी घट्ट होत जाते. आता पाव कट करून घेऊ आणि मस्त असे पॅनवर एखाद्या तव्यावर मस्त गरम करायचे. आता मी इथे तूप घातले. तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही बटर घालू शकतात. सगळीकडे तूप पसरवून घेतलं. थोडीशी मिरची भुरभुरवली, थोडीशी कोथिंबीर भुरवली, म्हणजे पाव अगदी मस्त खमंग भाजून होतात आणि पावला पण चव छान येते. सगळीकडे अगदी एकसारखं पसरवलं. कट करून घेतलेले सगळे पाव त्या तव्यावर ठेवून घेतले आणि मिडियम फ्लेमवर छान असे पाव आपण भाजून घ्यायचे आहेत. दोघं बाजूंनी छान असे भाजून झालेले आहेत. तुम्हाला कमी वाटलं तूप तर वरून थोडंसं लावून पुन्हा भाजून घ्या आणि मस्त अशी आपली ही पावभाजी ताटामध्ये वाढून घ्या, म्हणजे सर्व करून घ्या आणि एक नंबर अशी पावभाजी आपली झालेली आहे. सोबत मस्त कांदा घाला, थोडीशी कोथिंबीर घाला आणि खायला घ्या. तूप घालून मात्र घ्या. तुम्ही बटर घालून घेतलं तरी चालेल. एक नंबर झालेली. मला मात्र राहत नाही आहे, तर म्हटलं चला बघूया कशी मस्त झालेली ना, चव पण कशी झाली ते पण बघूया. एक नंबर पावभाजी झालेली आहे आपली एकदम. आता मी खाऊन पाहते आणि तुम्हाला सांगते. वाव, असा पाव, कांदा, कोथिंबीर, एक नंबर झाली. नक्की करून बघा. आवडली ना कमेंटमध्ये तसं सांगा बरं का तुमची कशी झाली.